नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 42 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते शिकवणार आहे। तर या इथे पहा, उंची घेऊया। उंची घेणार आहे मी 14.5 प्लस 1 15.5 इंच। उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। इथे शोल्डर घेणार आहे मी 6 इंच। अजून एकदा असंच 6 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि मुंडा घेणार आहे 6.5। एक मी सरळ लाईन ओढून घेतली, इथून ही मी सरळ लाईन ओढलेली आहे। आता इथं 42 साईज आहे, 10 इंच नेकनुसार आपण कटिंग करूया। तर याचा चौथा भाग किती होतो, ,10.5 इंच। तर इथून मी 10.5 इंचावरती असं मार्किंग करून घेते आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। 35 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 9.25। त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं 9.25 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला हे घ्यायचं असतं। तर हा आपला जो मूळ डायग्राम असतो प्रत्येक ब्लाउजसाठी, त्याप्रमाणे इथं मी हा डायग्राम तयार केलेला आहे। इथं घेणार आहे मी 1.25 इंच, इथून घेणार आहे मी 1.25 इंच, इथे सुद्धा मी घेणार आहे 1.25 इंच, इथे अर्धा इंच डाऊन करायचं आहे। आणि ही जी मुंड्याची उंची आहे याचा असा सेंटर करून सरळ यायचं 0.75, पाऊण इंच सरळ यायचं पहा असं, आणि इथून असे आकार द्यायला सुरुवात करायचं। याच्यापेक्षा अजून तुम्ही असं खाली आलात तरी काही प्रॉब्लेम नाही, पहा या पद्धतीने आकार दिले तरी सुद्धा चालतं। तर इथून बरोबर पहा कोपऱ्यातून हे 1.25 इंच आहे, हा कोपरा इथं आहे, इथून पहा बरोबर 1.25 इंच आहे। तर या पद्धतीनं आकार द्यायचा। हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं मी घेतलं 1/2 इंच, तिरकी लाईन ओढून घेतली आणि 1/2 इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने आकार दिले। आता इथं गळा रुंदी घेणार आहे मी 2.5 आणि आता इथं आपल्याला पुढचं डायग्राम करायचं आहे, तयार करायचं आहे। इथे मी 1/2 इंच शोल्डर डाऊन केलं। याच्यानंतर आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे, पुढच्या गळ्याचं। जर तुम्ही याच्या सहित मार्किंग केलं, इथं आपण हे जे आहे ते पहा जवळपास 3 लाईन एवढं हे अंतर आपलं कट होतं, तर त्यावेळेस आपला गळा कमी पडतो। म्हणून गळा कमी पडू नये यासाठी आधी हे ड्रॉ करून घ्यायचं, शोल्डर डाऊन करून घ्यायचं आणि मगच गळ्याचं मार्किंग करायचं आहे। मला पुढचा गळा 6.5 इंच हवा आहे, मी 7 इंच घेतला पहा। इथून घेणार आहे 2.5 इंच, इथं मी मार्किंग करून घेतलं, एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि गळ्याला आकार दिला। क्रॉसपट्टी फक्त मी 2 इंच घेते, इथूनही मी 2 इंच घेतली आणि सरळ लाईन ओढून घेऊ। आता इथे तुम्ही म्हणाल की 2 इंच क्रॉसपट्टी का घेतली? हेवी साईजमध्ये पहा काय होतं, शोल्डर जे आहे ते आपले पुढे सरकतात, इथून पुढे सरकतात, कारण जास्त चेस्ट असल्यामुळे तर ते आपला ब्लाऊज उतरतो पुढे। त्यासाठी कधीही आपल्याला हेवी साईजमध्ये क्रॉसपट्टी जी आहे ती कमी घ्यायची असते। इथून घेतलं मी 1/2 इंच आणि या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार दिला। 6.5 इंच मी कटोरी घेणार आहे, इथूनही 6.5 इंच मी घेतलेला आहे। एक सरळ लाईन ओढून घेते, इथून मी अशी सरळ लाईन ओढून घेतली। आता इथे पहा 1 इंच गळा आहे, इथे वरती जायचं आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची। ओढल्यानंतर हा आकार असा देऊन घ्यायचा, एकदम परफेक्ट असा हा आकार तयार होतो।
तर इथे तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम वाटतोय का पहा, एकदम परफेक्ट असे कटोरी वगैरे तयार झालेले आहे. मुंड्याला पण मी व्यवस्थित आकार द्यायला शिकवले. तर उंची आपण घेतलेली होती 14.5 प्लस 1 15.5, शोल्डर 6 घेतलेला आहे, मुंडा घेतलेला आहे 6.5, इथं चेस्टचं मार्किंग 10.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. कंबर 35 आहे, त्याचा चौथा भाग 8.25 प्लस 1 इंच घेतलेला आहे, 10.25 इंच घेतलं, हे 1.5 इंच मार्जिन. क्रॉसपट्टी 2 इंच, इथं आकार दिलेला आहे आपण 1.25 इंचावरती. 6.5 इंच मूळ कटोरी घेतली, इथं 1 इंच घेतलेला आहे. हा घेतलेला आहे आकार आपण 1.25 इंचावरती आणि हा 0.75 असं घेतलेलं आहे. ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला कपड्यावरती अर्धा इंचाने वाढवायची. पहा, या पद्धतीनं जेव्हा तुम्ही ड्राफ्टिंग कराल त्यावेळेस तुमचं शोल्डर जे आहे ते अजिबात पुढं वगैरे उतरणार नाही. आता इथे आपण ही जी कटोरी आहे ती कशा पद्धतीने वाढवायची हे पाहणार आहे. तर तुम्हाला अजून यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. इथे पहा, ही मूळ कटोरी आहे आणि या मूळ कटोरीपासून आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची. तर त्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच घ्यायचं आहे, 0.75 मी या इथे घेतलेलं आहे. इथे घ्यायचं 1/2 इंच, इथून घेणार आहे मी 1.5 इंच, इथेही घेतलं मी 1.5 इंच आणि हा जो टोटल आपण भाग वाढवलेला आहे याचा असा सेंटर करायचा आणि इथूनही घ्यायचं आहे 1.5 इंच. आता मी हे या पद्धतीने जोडते. पहा, इकडचा हा भाग सुद्धा असा जोडून घ्यायचा. हा भाग इथं असा हा जोडून घ्यायचा. जोडल्यानंतर परत हा जो आहे अगदी सावकाश हळूहळू वाढवत हा आकार असा द्यायचा. पहा, एकदम परफेक्ट. जर तुम्हाला असं वाटत असेल अजून पफ हवा आहे तर तुम्ही इथं 1.25 इंच सुद्धा वाढवू शकता. पहा, इथे तुम्ही काय करायचं, 1.25 इंच ते 2 इंच वाढवू शकता, परंतु त्याची काही एवढी गरज नाही पडत. 44 साईजमध्ये मात्र तुम्ही हा बदल करा. इथं जे आपण 1.5 इंच घेतलेलं आहे ना तिथं 1.25 इंच घ्यायचं आहे, ते मात्र घ्यायला विसरायचं नाही. आता इथून मी टक्सची रुंदी देणार आहे 1.25 इंच, इथूनही 1.25 इंच आणि इथं घेणार आहे मी 3 इंच. या पद्धतीने. तर इथं एकदम परफेक्ट असं मी तुम्हाला 42 साईजचं कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते शिकवलेलं आहे. बाही कटिंग मागचाच व्हिडिओ आहे पहा, त्यामध्ये मी बाही कटिंग अगदी परफेक्ट अशी समजावून सांगितली आहे. तर तुम्ही त्यानुसार या साईजचं बाहीचं कटिंग करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.